सप्टेंबर 1993 पहाटेचे 3:56 संपूर्ण मराठवाडा गाढ झोपेत होता आणि अचानक पृथ्वीने असा थरकाप उडवला की काही सेकंदात हजारो संसार उद्ध्वस्त झाले. हजारो लोक कायमचे शांत झाले आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींपैकी एक म्हणून किल्लारी भूकंप आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. आज तब्बल 3 दशकांनंतर पुन्हा एकदा मध्यरात्री मराठवाड्याची जमीन हादरली. पुन्हा लोक झोपेतून दचकवून घराबाहेर धावले. पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि अनेकांच्या डोळ्यासमोर 1993च्या किल्लारीची भीषण आठवण उभी राहिली. मग नेमकं मध्यरात्री काय घडलं? एका रात्रीत तब्बल 4 वेळा भूकंपाचे धक्के का जाणवले? हिंगोलीत गेली 6 वर्षांपासून भूकंपाचे धक्के होत आहेत आणि हा वाढता धोका नेमका किती गंभीर आहे? नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. सर्वप्रथम बोलूयात त्या भीषण आठवणीची. 30 सप्टेंबर 1993 महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस. पहाटे 3:56 लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात पृथ्वीने अचानक जोरदार हादरा दिला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी नोंदवण्यात आली. काही सेकंदाचा हा धक्का हजारो कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेलं. या भूकंपात तब्बल 7,928 लोकांचा मृत्यू झाला. जवळपास 16,000 लोक जखमी झाले तर 15,854 जनावरेही मृत्युमुखी पडले. हा परिणाम केवळ किल्लारीपुरता मर्यादित नव्हता. लातूर आणि उस्मानाबादमधील तब्बल 52 गावे मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाली. हजारो घरे जमीन उद्ध्वस्त झाली. जवळपास 2,11,000 घरांना तडे गेले. औसा आणि उंबरगा तालुक्यात या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला. त्या काळात मोबाईल नव्हते, सोशल मीडिया नव्हता. माहिती पोचवायला अनेक तास लागले आणि तोपर्यंत हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकले होते. आजही किल्लारी भूकंप हा भारतातील सर्वात भीषण अंतर्गत भूकंपांपैकी एक मानला जातो. आणि आता तब्बल 33 वर्षांनंतर पुन्हा एकदा मध्यरात्री मराठवाड्याची जमीन हादरली. यावेळी केंद्रस्थानी होता हिंगोली जिल्हा. मध्यरात्री 1:37 अचानक भूकंपाचा पहिला जोरदार धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.4 इतकी नोंदवण्यात आली. हिंगोलीतील शिंदे पांगरा परिसरात सर्वप्रथम हा धक्का जाणवला. त्यानंतर वसमत, कळमनुरी, औंढा, नागनाथ परिसरासह परभणी आणि नांदेड जिल्ह्यातही कंपन जाणवले. गाढ झोपेत असलेले नागरिक अचानक डचकवून उठले. घरातील पंखे हलू लागले, भिंती थरथरू लागल्या, भांडी आवाज करू लागले आणि काही क्षणात लोकांनी कोणताही विचार न करता घराबाहेर धाव घेतली. अनेकांनी रात्रीचा उर्वरित वेळ घराबाहेरच काढला. भूकंपाचा पहिला धक्का बसल्यानंतर परिस्थिती शांत झाली असं वाटत असतानाच आणखीन धक्के बसत गेले. रात्री 1:37 ते पहाटे 3:23 या अवघ्या 2 तासांच्या कालावधीत तब्बल 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. मराठवाड्यात एका रात्रीत आणि इतक्या कमी वेळा 4 धक्के जाणवण्याची घटना अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणखीन वाढली. नांदेड जिल्ह्यातही अनेक भागांमध्ये भूकंपाचे कंपन जाणवले. तरोडा नाका, मालेगाव, कावरानगर, निळा रोड अशा अनेक भागांतील नागरिकांनी धक्के जाणवल्याची माहिती दिली. नांदेडमध्ये सुमारे 4.2 तीव्रतेचा धक्का नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी वित्तहानी झालेली नाही. मात्र भीतीचं वातावरण नक्कीच निर्माण झालं. प्रशासनाला माहिती मिळताच यंत्रणा तातडीने सतर्क झाली. विविध विभागांनी परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अधिकृत माहिती स्वीकारावी आणि आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी जावे असे आवाहन प्रशासनाने केले. पण एक प्रश्न आता अनेकांना पडत आहे. हिंगोलीत वारंवार भूकंप का होता?
याचं उत्तर गेल्या काही वर्षांच्या नोंदीमध्ये दडलं आहे. गेल्या 6 वर्षात हिंगोली जिल्ह्यात 37पेक्षा अधिक वेळा भूकंपांचे धक्के नोंदवले गेले आहेत. विशेषतः वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ परिसरात वारंवार सौम्य भूकंप जाणवत असल्याची माहिती समोर येते. काही गावांमध्ये जमिनीतून गूढ आवाज येत असल्याच्याही तक्रारी स्थानिकांनी वेळोवेळी केल्या आहेत. भूगर्भातील हालचालींवर तज्ज्ञ सातत्याने लक्ष ठेवून आहेत. यावेळी आलेला भूकंप हा किल्लारीसारखा विनाशकारी नव्हता. रिश्टर स्केलवर 4.4 तीव्रतेचा भूकंप आणि 6.6 तीव्रतेचा भूकंप यामध्ये प्रचंड फरक असतो. तरी देखील एका रात्री 4 धक्के बसणे ही गंभीर बाब मानली जाते. अशा वेळी नागरिकांनी घाबरून जाण्याऐवजी सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठवाड्यात पुन्हा एकदा भूकंपाचे भीतीचे सावट निर्माण केलं आहे. सुदैवाने यावेळी कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र 1993च्या किल्लारीची आठवण अजूनही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जिवंत असल्यामुळे या मध्यरात्रीच्या धक्क्यांनी अनेकांच्या मनात पुन्हा भीती निर्माण झाली आहे. भूकंप कधी आणि कुठे येईल ही आजही अचूक सांगता येत नाही. मात्र सजग नागरिक, सक्षम प्रशासन आणि योग्य माहिती यांच्या मदतीने अशा संकटांचा सामना नक्कीच करता येऊ शकतो. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत? हिंगोली किंवा नांदेड परिसरात तुम्हालाही भूकंपाचे धक्के जाणवलेत का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.